महिला बचत गट उत्पादित पदार्थांचं उद्घाटन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका, महिला बालकल्याण विभाग आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूनं दिनांक 17 आणि 18 मार्च रोजी 2 दिवसीय वस्तू तसंच खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। त्याचं उद्घाटन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त अनिता मगर, नगर अभियंता सारिका अकुलवार, विधान सल्लागार संध्या भाकरे, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, समीर मुलाणी, उज्ज्वला गणेश, डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, आरोग्य निरीक्षक अंजली काकडे, मेट्रन संगीता गुरव, क्षमा डबरी यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रदर्शनात ड्रेस मटेरियल, साडी, लग्नातील रुखवत, साहित्य, कडक भाकरी, शेंगा चटणी, शेंगापोळी, जवस कारळ शेंगा चटणी, शेंगापोळी, धपाटे, सर्व प्रकारचे पापड, मसाले, तिखट मसाले, खाद्यपदार्थ, हर्बल तेल, झाडू, खराटा, मूर्ती विक्री, कॉस्मेटिक साहित्य, वडापाव, पाणीपुरी, चायनीज पदार्थ, फ्रूट धपाटे, कॉकटेल पेये, मसाले, उन्हाळी कामं, बिस्किट, अगरबत्ती, धूप, ज्यूस, गूळ पावडर, पुरण प्रीमिक्स, नाचणी ज्वारी बिस्किटं, हेल्थ ड्रिंक पावडर आदींची विक्री होत आहे। या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं। विक्रीसाठी स्टॉल आमच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेले आहे। तसं आज उद्या त्या 2 इतर वेगवेगळे सुद्धा महिलांचे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत। जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी व्हिजिट करून ती खरेदी करावी आणि जे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी तसा